नमस्कार मंडळी. पावसाळा आणि गरमागरम कोळंबी भात यापेक्षा भारी जेवण दुसरं कायच असू शकतं. सो आज फ्रायडे स्पेशल मी बनवला आहे कोळंबी भात. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वात आधी मी कोळंबी साफ स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यातले काळे जे धागे असतात तेही छान काढून घेतलेत. सो आता आपली कोळंबी मॅरिनेशनला रेडी आहे. सो मॅरिनेशनसाठी अगोदर हळद, गरम मसाला, आपले जे लाल तिखट आहे, त्यानंतर एक बिर्याणी मसाला टाकला आहे मी, दही टाकलं आहे, त्यात छान मस्त मॅरिनेट केलं आहे त्याला आणि अर्धा तास हे मॅरिनेशन तसंच ठेवलं आहे. त्यानंतर आपण कढईत फोडणी देतो आहे लसणाची आणि तमालपत्र टाकलं आहे. त्यानंतर ही फोडणी जराशी तडतडली की आपण त्यात कांदा टाकतो आहे. कांदा खूप बारीक चिरून घ्या, सो बिर्याणीची टेस्ट जास्त चांगली येते. सो कांदा आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान. आणि एक लसणाचे कच्चा चव निघून गेला की त्यात आपण बारीक चिरून एक टॉमॅटोसुद्धा टाकणार आहोत. मी टॉमॅटो थोडा कमी घेतला आहे कारण दह्याचं प्रमाण जास्त आहे, सो म्हणून एकच टॉमॅटो मी वापरला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रमाण ठरवा. त्यानंतर टॉमॅटोही छान शिजू द्यायचं आहे. टॉमॅटो छान शिजला की त्यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती करूया आणि परतवूया. छान मसाला शिजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यानंतर मॅरिनेशनचं जे पाणी आहे, म्हणजे जे मसाला उरला आहे त्यात पाणी घालून थोडंसं ते पाणी त्या मिश्रणात टाका. आपल्याला आवडतं असेल तर बटाटे टाकू शकता. मी त्यात बटाटे टाकले आहेत कारण बटाट्याने एक वेगळी छान चव येते. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर हे मिश्रण छान शिजू द्यायचं आहे. बरं, कोळंबी जास्त शिजवायची नाही आहे, नाहीतर मग ती कडक होते. सो थोडं प्रमाणामध्ये ती शिजली म्हणजे बटाटा थोडासा शिजला की कोळंबी पण शिजते. सो आपण एक झाकण ठेवून हे मिश्रण छान शिजू देऊया. सो हे मिश्रण शिजलं आहे तोपर्यंत आपण दोन कांदे बारीक उभे चिरले आहेत आणि ते तळून घेतले आहेत. सो आपल्याला बरिस्ता करायचं आहे कारण बरिस्ता हा कोळंबी भाताची चव जास्त वाढवतो. तर आता आपला कोळंबीचा रस्सा जो आहे तो रेडी आहे. आता आपण त्यात शिजवलेला भात टाकणार आहोत. मी भात एक वेगळा शिजवून घेतला आहे छान आणि त्यानंतर तो भात मी त्यात टाकून आता आपण हा भात चांगला मिश्र करूया. सो त्यानंतर छान मिश्र झाला की एक कड येऊ द्यायचा, म्हणजे एक वाफ येऊ द्यायची भाताला. त्यानंतर आपल्याला छान ही रेसिपी रेडी आहे. आपण त्याच्यावरती छान बरिस्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि मस्त खायला तयार आहे गरमागरम कोळंबी भात. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बेल आयकॉनसुद्धा दाबा कारण मग नवीन नवीन रेसिपीच्या तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. वटपौर्णिमा सिरीज पण चालू आहे, सो तेही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन पहा.